रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी. या दिवशी जप, होम, दान इत्यादी जे काही केले जाते ते अक्षय होतं. हा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यावेळी रविवारी म्हणजेच उद्या 19 एप्रिल 2026ला अक्षय तृतीया आहे. कृत अथवा त्रेतायुगाची सुरुवात याच तिथीने सुरू झाली. भविष्य पुराणात अक्षय तृतीयेचे व्रत सांगितले आहे. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा केली जाते. त्या पूजेचा मी सेपरेट व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा ग्रह प्रतिकूल असेल किंवा महादशा अंतर्दर्शित नकारात्मक प्रभाव पडत असेल तर अक्षय तृतीयेच्या निमित्ताने काही गोष्टींचे आवर्जून दान करावे असे म्हटले जाते. अक्षय तृतीयेला केलेलं दान अनेक पटीने वाढतं. सुख, समृद्धी व सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. या शुभ दिवशी 9 ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी विशेष दान आणि उपाययोजना केल्या जातात. या दिवशी ग्रहाशी संबंधित वस्तूचे दान केल्याने 9 ग्रह शांत होतात. कुंडलीतील ग्रहदोषांचे नकारात्मक परिणाम कमी होऊ शकतात असे म्हटले जाते. 9 ग्रहांचा राजा म्हणजे सूर्य कुंडलीत कुमकुवत किंवा अशुभ स्थानी किंवा स्थितीत असेल तर व्यक्तीचा मान, प्रतिष्ठा आणि संपत्ती कमी होऊ शकते. सूर्यतेज वाढवण्यासाठी लाल वस्त्रे, गहू, गूळ, दूध, तांबे, तूप, डाळ याचे दान करावे. याने घरात शांतता व आनंद नांदतो, आत्मविश्वास वाढतो असे म्हटले जाते. 9 ग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध कुमकुमत किंवा अशुभ स्थानी किंवा स्थितीत असेल तर बुध ग्रहाला मजबूत करण्यासाठी चांदी, पितळेची भांडी, हिरव्या रंगाचे कपडे, मूग, हिरव्या रंगाच्या भाज्यांचे दान फायदेशीर ठरते. याने बुद्धिमत्ता, एकाग्रता वाढते, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होते. 9 ग्रहांचा सेनापती मानल्या गेलेल्या मंगळ ग्रहाचे स्थान बळकट करण्यासाठी लाल वस्त्रे, डाळी, लाल चंदन, लाल फुले, मिठाई, तांबे, मातीची भांडी दान करावीत. याने धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. कर्जमुक्ती मिळवण्याची शक्यता वाढू शकते असे देखील सांगितले जाते. 9 ग्रहांचा गुरु म्हणजेच बृहस्पती म्हणजे गृहग्रहाला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र, मिठाई, केळी, तूप आणि हरभरा डाळ दान करणे हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. यामुळे जीवनात सुख, समृद्धी, ज्ञान आणि संपत्ती येऊ शकते असे देखील सांगतात. 9 ग्रहांचा न्यायाधीश मानल्या गेलेल्या शनी ग्रहाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी काळे तीळ, मोहरीचे तेल, काळे कपडे, धान्य आणि काळी छत्री दान करावी. त्यामुळे शनिदोष आणि 7.5चे दुष्परिणाम कमी होऊ शकतात असे देखील सांगितले जाते. 9 ग्रहातील शुक्र ग्रहाला बलवान करण्यासाठी दूध, दही, साखर, खरबूज, सत्तू, पांढरे चंदन, अत्तर आणि इतर पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येऊ शकतो असे देखील म्हटले जाते. 9 ग्रहातील चंद्राला बलवान करण्यासाठी दूध, दही, साखर, खीर, मोती, शंख आणि शुभ्र वस्त्रे दान करणं शुभ मानलं जातं. मन शांत होण्यास, एकाग्रता वाढण्यास आणि रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते असे सांगितले जाते. अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कपडे, सोन्या चांदीची दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं. या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळतं. आता आपल्या कुंडलीनुसार जरी आपल्याला माहिती नसेल की आपला कोणता ग्रह कमकुवत आहे किंवा चुकीच्या स्थितीमध्ये आहे, मात्र आपल्याला होणारा त्रास जसं की आपली मानसिक स्थिती असेल, आपलं घरामध्ये कटकटी असेल, प्रेमसंबंध व्यवस्थित नसतील किंवा मग आपला व्यवसायामध्ये अडथळा असेल, या सगळ्यांची जी कारणं आहेत ती सांगितली गेलेली आहे. ती कारणं लक्षात घेऊन तुम्ही त्या गोष्टींचं, त्या वस्तूंचं दान करू शकता. दान हे खूपच करावं असं नाही, यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार 1 किलो करा असं नाही. पावशेर जरी केलं, आगपाव जरी केलं तरी ते मनाभावापासनं असावं. आपल्या ऐपतीनुसार आपण दान करायचं असतं. तर तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला कशाचं दान करायचं आहे. तर बघा,
काही काही वस्तूंचं तरी आवर्जून दान नक्की करा. ज्याच वस्तू म्हणजे ज्या वस्तू आहेत की दान करायला सांगितलं आहे, कुठला ग्रह जसं की 7.5 आहे ते सगळ्यांना कारण माहिती असतं, पण बाकीच्या ग्रहांचंही कारण सांगितलं आहे, ते तुम्ही बघून त्यासाठीच मी तुम्हाला ते टेक्स्टमध्ये लिहून दिलं आहे की म्हणजे तुम्हाला ते वाचून देखील करता येईल. बघा, जर व्हिडिओची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि उद्या अक्षय कलश आवर्जून भरा. माता लक्ष्मी याने अखंड तुमच्या घरामध्ये निवास करेल. त्याचबरोबर अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची एकत्रित पूजा करणारा खूप जास्त महत्त्व आहे. त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.